नमस्कार, मराठी क्लासिक नेटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत। ही एक अतिशय सोपी वीण आहे। दिसते ही खूप छान ही वीण। ही वीण सुलट बाजूने याप्रमाणे दिसते आणि उलट बाजूने याप्रमाणे दिसते। तर सुरुवात करूया। कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, हाईप करा। ही वीण 6 ओळींची आहे। ही वीण विणण्यासाठी 2च्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत। पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे। हे 2 टाके यामध्येच मोजलेले आहेत। पहिली ओळ ही सुलट बाजूला किंवा राईट साइडला, सगळी ओळ सुलट विणायची आहे। सगळे टाके पाठीमागून सुलट विणायचे। पहिली पूर्ण ओळ पाठीमागून सगळे टाके सुलट विणलेले आहे। पहिली ओळ पूर्ण झाली। दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साइडला, पहिला टाका एजिंगचा आहे। ही ओळ पण खूप सोपी आहे। सगळी ओळ पूर्ण उलट विणायची आहे। अटी मात्र याप्रमाणे घ्यायची। दुसरी ओळ सगळी उलट विणलेली आहे। शेवटचा टाका एजिंगचा आहे। दुसरी ओळ पूर्ण झाली। तिसरी ओळ पुन्हा सुलट बाजूला किंवा राईट साइडला। ही ओळ पण सोपी आहे। ही ओळ पहिल्या ओळीप्रमाणेच पूर्ण सुलट विणायची आहे। सगळे टाके पाठीमागून सुलट विणायचे। तिसरी ओळ पूर्ण झाली। चौथी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साइडला। या वीणमध्ये ही ओळ आणि 5वी ओळ या 2 ओळींमुळे हे डिझाइन बनणार आहे। पहिला टाका एजिंगचा आहे। रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। 2 टाके पाठीमागून सुलट विणायचे। टाके काढायचे नाहीत, आत धागा घ्यायचा। हेच 2 टाके पुन्हा पाठीमागून सुलट विणायचे आणि मग टाके काढून टाकायचे। पूर्ण ओळ याचप्रमाणे विणायची आहे। पहा, 2चा 1 पाठीमागून सुलट, आत धागा घ्यायचा, पुन्हा त्याच 2चा 1 पाठीमागून सुलट विणायचा। शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे। 2चा 1 सुलट पाठीमागून विणायचा, आत धागा घ्यायचा, त्याच 2चा 1 पुन्हा एकदा विणायचा। इथे रिपीटेशन संपलेलं आहे। शेवटचा टाका एजिंगचा आहे। चौथी ओळ पूर्ण झाली। 5वी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साइडला, पहिला टाका एजिंगचा आहे। रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। हे जे 3 टाके आहेत यातला हा मधला टाका असा पहिल्या टाक्यावरून काढून या सुईवर घ्यायचा आणि हे जे राहिलेले 2 टाके आहेत त्या 2चा 1 पाठीमागून विणायचा। हेच रिपीट करत जायचं आहे। मधला टाका या टाक्यावरून काढून या सुईवर घ्यायचा, राहिलेल्या 2 टाक्यांचा 1 पाठीमागून सुलट विणायचा। शेवटपर्यंत याचप्रमाणे विणत जायचं आहे। इथे रिपीटेशन संपलेलं आहे। शेवटचा टाका एजिंगचा आहे। 5वी ओळ पूर्ण झाली। 6वी आणि शेवटची ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साइडला, पहिला टाका एजिंगचा आहे। ही ओळ पण सोपी आहे। सगळी ओळ उलट विणायची आहे। अटी याप्रमाणे घ्यायची।
6वी ओळ सगळे टाके उलट विणलेले आहेत. शेवटचा टाका एजिंगचा आहे. 6वी ओळ पूर्ण झाली. या 6 ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही डिझाईन तयार होते. ही विण अतिशय विणायला सोपी आहे. नवीन जे शिकत आहेत त्यांना सुद्धा सहज विणता येण्यासारखी आहे. दिसते ही खूप छान. ही विण लवकर लवकर वाढते. जिथे जास्त विणकाम करायचं आहे तिथे बाळाचे स्वेटर्स, लेडीज स्वेटर, जॅकेटसाठी, टोपीसाठी, हेडबँडसाठी, स्कार्फसाठी, शालसाठी, ब्लँकेटसाठी ही विण वापरता येईल. ही विण सुद्धा कुठल्याही लोकरीमध्ये छान दिसते. तर आशा आहे की ही डिझाईन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल. तर एकदा जरूर करून पहा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.